पुण्यात मेट्रोचं जाळं विस्तारित केलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला महामेट्रोकडून सुरू असलेल्या कामामध्ये व्यत्यय असलेल्या अनेक झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पण दुसऱ्या बाजूला आता महामेट्रोने तब्बल 41,000 झाडं जी आहेत ती लावण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी एक निविदा जी आहे ती सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर पुण्यातल्या ज्या 2 मार्गिका मेट्रोच्या नव्याने सुरू होत आहेत त्याच्यासाठी अत्यंत जलद गतीने काम सध्या संपूर्ण शहरात आपल्याला पाहायला मिळतं। परिणामी जे झाडं रस्त्याच्या मधोमध येत आहेत त्याला छाटण्याशिवाय कुठला पर्याय नसल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाकडून येते। त्यामुळे ठिकठिकाणी ज्या मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी म्हणजेच प्लॅटफॉर्मसाठी किंबहुना स्टेशनसाठी जे रस्त्यात आलेले झाडं आहेत त्यांना तोडण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। आणि आपण जर पाहिलं तर मी सध्या गणेशखिंड रस्त्यावर आहे आणि काही झाडांची छाटणी जी आहे ती सध्या सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण दुसऱ्या बाजूला जे महामेट्रोनी 41,000 झाडांची पुनर्बांधणी म्हणजेच जे नवीन झाडं 41,000 लावण्यात येणार आहेत त्याची निविदा जाहीर केली आहे। मात्र या निविदामध्ये ट्रान्सपरन्सी म्हणजेच पारदर्शकता येणार आहे का आणि अनेक प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून सध्या उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे एका बाजूला झाडांची कत्तल होतीये यावर पर्यावरण प्रेमींनी आक्रोश केला आहे, पण दुसऱ्या बाजूला महामेट्रोनी या सगळ्या संपूर्ण भूमिकेमध्ये अत्यंत सावधपणाने भूमिका घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।